मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक। जो मालेगांव में एफआईआर शुरू है, गत 10 दिन में कुछ राजकीय माफिया गैंगस्टर्स ने 50,000 से ज्यादा अपात्र लोगों के फॉर्म भरवाए हैं। हमारी जानकारी के हिसाब से जब मैपिंग हुआ था तो उसमें एनामोली में 75,000 ऐसे मतदार, एनामोली यानी संदिग्ध। आज हमने चुनाव आयोग के अधिकारियों से विस्तृत बात की है। हमारे ध्यान में आया है कि मालेगांव मतदार संघ में 2009 से 2024 के दरमियान 1.25 लाख मतदाता बढ़े। भारतीय जनता पक्ष के एजेंट से हमने ऐसे लगभग 63,000 नाम निकाले हैं। हम इनके खिलाफ ऑब्जेक्शन फाइल करेंगे। सर है या फिर बाहर से कहीं आए हैं, क्या है? अभी डुप्लीकेट और ऐसे जो थे वो 23,555 मतदार गए महीने पर हमारी मांग से चुनाव आयोग ने रद्द कर दिए। वो 23,555 तो कैंसिल हो गए। अभी और 63,000 दाखिल हुए हैं जो 2009 के बाद में मतदाता बने हैं और उनका कोई मैपिंग नहीं है, कहीं का उनके पास कोई डॉक्यूमेंट नहीं है। इसलिए हमने पूरी व्यवस्था करके रखी है। जैसे ही ड्राफ्ट रोल प्रसिद्ध होगा, मालेगांव में हमारी ओर से 63,000 से ज़्यादा मतदाताओं के खिलाफ ऑब्जेक्शन फाइल किए जाएंगे। जन्म दाखिले के बारे में लोगों को बहुत ज़्यादा तकलीफ हो रही है। क्या इस कानून को थोड़ा शिथिल नहीं किया जा सकता या फिर और कड़क नहीं किया जा सकता? क्या कानून बहुत स्पष्ट है, तकलीफ निश्चित हो रही है। जो घोटालेबाज थे, जिन्होंने बोगस डॉक्यूमेंट के आधार पर तहसीलदार कार्यालय के थ्रू दिए थे, भारत की संसद ने अब उस कानून में बदल किए और तहसीलदार को दिए सब अधिकार जुडिशियल मजिस्ट्रेट को दे दिए। अब 1 साल का विलम्ब जन्म के बाद में तो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर और दूसरा और 1 साल विलम्ब तक ही जिलाधिकारी तहसीलदार को अधिकार है। बाकी जो है सब ऑनलाइन हो गया। अभी देवेंद्र फडणवीस सरकार ने 15 दिन पहले आदेश दिया कि अब किसी को जो भी चाहिए, जूने नए पुराने, उनको कुछ अगर गलती है करेक्शन करने, तो ऑनलाइन एप्लीकेशन प्रक्रिया प्रारंभ हो चुकी है, जिसके कारण पारदर्शिता होगी। किरीट का सर्टिफिकेट क्लेम करके अभी किसी को मिलेगा नहीं। लेकिन लाखों लोग ऐसे हैं जिनका ऑनलाइन अभी भी नहीं हुआ है ना सर? ये एक बता दो, मुझे भेज दो, मैं करवा दूंगा अगर उन्होंने डॉक्यूमेंट दिया है तो। क्योंकि बात ऐसी है, अभी 10 साल से तो ऑनलाइन है, तो जन्म दाखिला की तकलीफ किसको होती है? पहली बार पैदा होता है उन्हीं को ना। अब कोई 40 साल वाला, 55 साल वाला, 77 साल वाला आके कहता है मेरे नाम में बदल करो, तो वो घोटाला है। सर आज मालेगाव दौरा केला. मालेगाव मध्ये पुन्हा एकदा गेल्या 8-10 दिवसात अपात्र मतदारांनी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्याची माहिती आमच्याकडे आली आहे। 2009चा विधानसभा निवडणुकीत जेवढे मतदार होते त्यापेक्षा 2024 मध्ये 1 लाख मतदार वाढले। हे 18% वरचे यातले 7,000 आहेत, तर 90,000 बाहेरून आले कुठून? आणि म्हणून आज आम्ही विस्तृत माहिती दिली आहे। आमची माहिती अशी आहे की गेल्या 10 दिवसात काही राजकीय पक्षांनी लोकांना फॉर्म भरायला लावले, त्यांच्याकडे काही पुरावे नव्हते आणि म्हणून आम्ही आज निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकृतरित्या तक्रार सांगितली आहे की हे गेल्या 10 दिवसात आलेले फॉर्म हे कडक पद्धतीने तपासायला हवे आणि त्याचबरोबर फॉल्स डिक्लेरेशन म्हणजे खोटी जे आपण फॉर्म भरतो, जी माहिती देतो, हे निवडणूक आयोगाची फसवणूक करतो। तसा सगळ्या ज्यांनी खोटी माहिती दिली आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आम्ही एक ठरवलं आहे आणि ज्यांनी खोटी माहिती दिली आहे त्यांना 3 वर्षाची सजा होऊ शकते।
आता 17 तारखेला संपल्यानंतर 10 दिवसांनी सुनावणी सुरू होणार. भारतीय जनता पक्षाच्या BLA-2 जे प्रमुख एजंट असतात, आम्ही जी माहिती काढली आहे त्याप्रमाणे 77,000 बोगस लोकांनी, अपात्र लोकांनी फॉर्म भरलेत. या सगळ्यांच्या विरोधात आम्ही कायदेशीररित्या ऑब्जेक्शन घेणार. सर जवळपास लाखापेक्षा जास्त मतदार या ठिकाणी कमी झाले पक्षांचं. एक सायन्स सांगतो आपल्याला की ते ग्रामीण भाग असेल तिथलं डिलिशन 10% कमी असते. त्याचं कारण असं आहे की जे मृतांक आहे सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात हे 3± आहे. म्हणजे 2002 ने आता साधारणरित्या महाराष्ट्रातला सगळ्या 288 विधानसभेत 7,000 ते 10,500 11,000 पर्यंत मृत्यांक येतोय. त्याच्यामुळे ग्रामीण भागातनं जे डिलिशन होणार, जे शहरात जाणार तेवढे, तर त्यांची मतदार यादी सुदृढ असणार. दुसरीकडे ज्यांनी दोन्हीकडे नावं ठेवलेली आहेत हे मोठ्या प्रमाणात कट होणार आहे. मोठ्या प्रमाणात मुख्य जे SIRचा परिणाम हे शहरी भागात होत असते आणि ते दिसते. नाशिकमध्ये मला काळजी वाटते. नाशिक शहरातल्या 2 विधानसभा मतदारसंघ, हो, म्हणजे सीमाताई हिरे आणि राहुल ढिकले, इथे मोठ्या प्रमाणात फॉर्म भरून आलेले नाही. आम्ही त्यांनाही विनंती केली आहे, मतदारांनाही प्रार्थना करतो त्यांनी फॉर्म भरावं. मग नाशिकमध्ये देखील असे जे आकडेवारी तुम्ही सांगितले मालेगाव सेंटरची, बाहेरून मतदान आणले गेले, नाशिकमध्ये असं असेल. 2 गोष्टी वेगळी आहे की शहरी भागात बाहेरून मतदार येणं सगळीकडे. नाशिक असो, तुम्ही मुंबईचे बाहेरील मतदारसंघ पहा, म्हणजे तुम्ही ठाणे, प्रताप सरनाईकचा मतदारसंघ नाही, पनवेलमध्ये यावेळी 7 लाख झाले, नालासोपारामध्ये 7 लाख झाले आणि कुलाबा आणि दक्षिण मुंबईमध्ये 2.5 लाख. मालेगावमध्ये असे नवीन कुठलीच इंडस्ट्री नाही, नवीन काहीच डेव्हलपमेंट झालं नाही. तर असे जे शहरी, छोटे शहरी मतदारसंघात 8 लाख 1.5 लाख मतदार वाढणं याचा अर्थ काहीतरी संशयास्पद आहे. माहिती खोटी दिली आहे असं तुम्ही म्हणतात, पण ते आता व्हेरीफाय कशी करणार, त्याला किती वेळ लागेल? असं आहे की 17 ऑगस्टला संपल्यानंतर 10 दिवसांनी प्रारूप मतदार यादी घोषित होणार. त्यानंतर जो बूथ लेवल एजंट असतो, प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार दिले आहेत, ज्यांनी नेमले असेल ते त्याचा बदल ऑब्जेक्शन घेऊ शकतात. आम्ही मालेगावसाठी ते होमवर्क चालू केलेलं आहे. विशेष करून 2009 ते 2024 दरम्यान जे वाढले त्यांची नावं आधीच आम्ही वेगळी काढून ठेवली होती. आता त्यातले जे या प्रारूप मतदार यादीत येणार त्यांचं वय पाहणार, 18चा वरचा आहे तर आम्ही तिथे जाऊन चेक करणार की तो 18 ते 28चा आहे, तो आहे. जर तो बाहेरचा आहे तो वी विल चॅलेंज. एक BLA-2 जो असतो त्याच्या इथं तर 50-100 देणार ना, कारण की 300 BLA-2 असतात. प्रत्येक बूथवर एक एजंट असतो. सर जन्म काही लोकांना जामीन झाला, जे अधीक्षक होते जन्म मृत्यूचे त्यांना देखील जामीन झाला आहे आणि मग फक्त म्हणजे सरकारी अधिकारी या ठिकाणी राहिलेले. मग त्याच्या SIT चौकशीची जी अहवाल आहे तो प्रसिद्ध करावा अशी मागणी होते. SITचं काम असते सगळं घोटाळा फुलप्रूफ बाहेर येणं आणि जिथे जिथे गुन्हे झाले ते FIR दाखल करणं. ते खरं काम तर झालेलंच आहे. आता SIT 2 प्रकारचा असतात. एक कुठेतरी चौकशी, मग त्याचं करेक्शन, हे ते सरकार हे सगळं सायमल्टेनियसली चालू आहे. म्हणजे ह्याच घोटाळ्यासंबंधित सांगतो, एक ऑब्झर्वेशन होतं जे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला पाठवलं होतं की तहसीलदारला जे अधिकार दिले आणि तिथे सुसज्ज यंत्रणा नाही आहे, म्हणून आता या अधिवेशनात लोकसभेचा तो त्यांनी बदलला. आता तहसीलदारला सगळे जे अधिकार दिले होते ते काढून परत मॅजिस्ट्रेटला दिले, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षभरात या सगळ्या SIT असतो बाकींच्या आतापर्यंत 4 GR आणि SOP काढल्या.
तर करेक्शन येत आहेत। आता 10 दिवसापूर्वी आणखीन एक GR निघाला की जुन्या रेकॉर्डमधून आता एक पण जन्म प्रमाणपत्र देता येणार नाही, करेक्टेड येतो की कॉपी येतो। नो, ते जे ऑनलाईन सिस्टम आहे त्याच्यावर पहिलं तिथल्या संस्थेने म्हणजे मालेगाव महापालिका त्यांनी नवीन पोर्टलवर ते ट्रान्सफर करावं, पेपरलेस करावं आणि तिथून मग त्या लाभार्थीला मिळेल।